त्याचा नाही. एकदा ती गेली गेली आणि काहीच पुढे ना गेले तिच्या पाठोपाठ. ती बाकीची गोष्ट जाऊ द्यावं काय, ते मड होतं ते मड म्हणून तिने ती नदी ओलांडली आणि ते साप लटकत होता आणि दोरी आहे म्हणून तिने दोरी सोडली म्हणून ते चढून गेले. जाऊ द्या, पण कसे ते तिच्या खोलीत पोहोचले, कशी काय गेले असे ना. ती म्हणाली हे काय काय सुरेख तो आहे तिचा. लाजणं लागत आपको जवळे आळे हुसा. अरे तुम्हाला लाज नाही वाटत, माझ्या मागे पडत आलं. ठीक ठीक ऐसे प्रेम को कहा कहूं मैना. अहो काय सांगावं तुम्हाला, म्हणले काय प्रेम आहे आकर्षण आहे हा. बरं एवढं सांगून ती घर बसली तर बायको कशी हो. कामापुरतं बोल नाही पुढे अस्थि चर्म माया देह मम. माझ्या देहामध्ये तुमचं प्रेम आहे हे अस्थि चर्माचा आहे हा सगळा. तामे जैसी प्रीती, त्या अस्थि चर्ममय देहामध्ये जशी तुमचं प्रेम आहे तैसे जो श्री राम तशी जशी रामाच्या ठिकाणी गेली हो त्यांना तेव्हा भाव येते. अरे बाप रे, एकदम सारखा नमस्कार घातला. माझी गुरु झालीस म्हणाले, निघाले आणि आले. मग पुढे तिथे नामस्मरणाला लागले. ते इतके लागले की लोक त्यांना राम बोला म्हणायला लागले. तुळशीदास विषय घेता की राम बोला. आणि एक त्यांनीच गंमत केली त्या विनय पत्रिकेमध्ये. रामाचा दरबार भरलाय आणि हे म्हणतात तू एकदा मला आपला म्हण. ही भक्तीची भाषा आहे, म्हणजे मला दर्शन दे असं त्याचा अर्थ आहे. मला समाधान दे, दर्शन दे. तेव्हा संत जे होते यांचा अर्ज गेला किंवा असं असं मी आहे आणि आपण मला आपलं म्हणावं, सील द्यावी, खाली मुद्रा करावी. तेव्हा रामाने संतांना विचारलं दरबारामध्ये, अरे हा कोण आहे म्हणाले. तेव्हा संतांनी काय सांगितलं, हा म्हणाले आम्ही याचं नाव ऐकलंय. हा राम बोला नावाचा 24 तास नामात राहणारा असा एक अनाथ माणूस आहे बनारस मध्ये, बरं का. असं का म्हणाले, सारखं माझं नाव घेतो. त्या म्हणले त्याला अर्ज सँक्शन तुझा म्हणून तू मला आहेस म्हणून त्याला. माझा तुम्हाला प्रश्न असा, माझ्या सगळं आपण या जातीचे आहोत का. नाही, आपलं सहज विचारतो. ज्यांचं लग्नच झालं नाही किंवा बायका मेल्यात त्यांचं काही प्रश्नच नाहीये. पण ज्यांच्या बायका आहेत ते रोज बोलणी खात नसतील पण प्रसंग येतच असेल ना. हे तुमचा अनुभव काय पण असतो. माझा मुद्दा सांगण्याचा, काय माणूस हा तो वाऱ्यापुढे नाही का. सडन कन्व्हर्शन काय निमित्त आहे नुसतं बघा. गेलं एकदा तेव्हा तो मार्ग आपल्याला. मला जे मी म्हणतोय ना, अरे माणसं मरताना पाहतोय, आपल्या सहवासाची माणसं जात आहेत, तरी अजून आम्हाला अरे मी जाणार आहे काहीतरी तयारी करायला पाहिजे, जाणीव नाही. काय असतं माझ्या मनावरची जी झापड आहे ती जात नाही. याचा अर्थ मृत्यूचं विकृत स्मरण ठेवा असं नाही, पण रास्त स्मरण ठेवणं बरोबर आहे. तुम्ही ऑफिसात जाताना तुम्ही म्हणताना संध्याकाळी 5 वाजता मी निघणार आहे, काय खात्री आहे. आणि तसं पाहूनच तुम्ही वागता की नाही, 5 वाजले की नाही बुवा. अरे एवढे नको या जगात मी आलो आहे, मला जायचं एक दिवस. काय तुम्ही जायला ठेवू नाही, मला एक दिवस रिटायर व्हायचं आहे, ते काय कायमचं राहायचं नाही असं का म्हणून नाही. मग दुसरा मार्ग कोणता असेल. नाथाने फार अप्रतिम दिसत आहे. नाथ म्हणाले, एका माणसाला अतिशय भूक लागली आणि जेवायला बसला, आवडीचा पदार्थ होता, तर घास खाता खाता त्याची भूक शमन होऊन त्याला समाधान होऊ लागलं. एकदम काही खात नाही मनुष्य, घासच खातो, घासा गणिक त्याचं समाधान वाढत जातं. त्या मार्गात आपण याला क्रममुक्ती असं म्हणतात. तेव्हा तुमचं आमचं कसं पाहिजे, आपण ईश्वर प्राप्ती ध्येय ठेवून त्याच्या नादी लागल्यावर आपलं समाधान दिवसेंदिवस वाढत गेलं पाहिजे, वर्धमान पाहिजे. मागच्या वर्षापेक्षा आज आता हे आपला तो वारी आहे ना, तर मागच्या वारीपेक्षा या वर्षाची वारी माझं प्रेम अधिक वाढलंय, माझं समाधान अधिक वाढलंय असं वाटलं पाहिजे. याला 2 अंग आहेत. एक अंग जे माझ्या मनाच्या विरुद्ध घडेल त्याचा परिणाम कमी व्हायला पाहिजे, जे मनासारखं होईल त्याचाही परिणाम कमी व्हायला पाहिजे. सुखदुःखे समे कृत्वा, उत्तम झालं असू दे, वाईट झालं घरी असू दे, किंबहुना वाईटामध्ये सवय करून घेणारा हे प्रपंचाला अधिक उत्तम आहे. मला एक नेहमी आठवतं बघा, नेहमी आठवतं, टिळकांना त्याची केस चालू होती कोर्टात. तर कुणी ते सांगितलं की असं ऐकलं की तुमच्या बाजूचा निकाल आहे म्हणून. तो नव्हता, उलटच निकाल होता. ते कोणी ते सांगितलं
नंतर कळले की उलट निकाल होता. तेव्हा ते खोटं ठरल्यावर तिथं ओळख म्हणाला, मी काल चुकीचं सांगितलं तुम्हाला. नाही म्हणाले, या 25-30 वर्षात मला अपयशाची इतकी सवय झाली आहे की उद्याचं यश यायला तर चुकल्यासारखं होईल म्हणाल. आणि प्रपंचाची तरा ही आहे, कधी धर झालाय प्रपंचात, आणि आज मूर्ती वेळेवर आली, कसं काय झालं वा, नाही का? किंवा आज मुलगा व्यवस्थित अभ्यास करतोय, अरे कसं काय झालं वा. म्हणजे ज्या अपेक्षा असतात त्या सरळ पार पडणं म्हणजे प्रपंचामध्ये काय कृपा म्हणायची, काय म्हणा तुम्ही बरं. किंवा तुम्ही गाडीवर गेलाय तर नीट जागा मिळाली बसायला, लोकल मध्ये हो, बाकीचं जाऊ द्या. आज अहो असं झालंय, फर्स्ट क्लास पॅसेंजर सुद्धा बसायला जागा मिळाली म्हणजे लॉटरी मिळाली सगळं वाटतं, कसा जागा मिळाली, काय म्हणायचं. सांगण्यात हेतू काय आपल्याला, ही त्याची परीक्षा. माझं समाजात वाढत केलं पाहिजे. हे व्हायला बुद्धी तिथे स्थिर झाली पाहिजे. ते आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात विज्ञान. तरी सत्वशुद्धीची वेळे शास्त्रे का ध्यान बळे, ईश्वर तत्वीची मिळे निष्टंक बुद्धी. ही बुद्धी स्थिर होणं हे ध्येय स्थिर होण्याचं लक्षण आहे. माझं मन असं करतं, एका गुरुला धरलं, दुसरा कोणी चांगला भेटला, दर्शन घ्यायला मुळीच हरकत नाही, पण काका म्हणून दर्शन घ्यायला जावं, बाप म्हणून दर्शन घ्यायला जावं. पांडुरंगाचा एकदा मानलं तुला, मग दुसरा मोठा गणपती आला, आणखी कोणी आला, विष्णू आला. मला त्या ध्रुवाच्या गोष्टीचे फार कौतुक वाटतं. हे भागवत म्हणजे अवघड आहे बरं फार. ते काय तुम्हाला माहिती आहे, गोष्ट ते त्याला मांडीवर ढकलून दिला, नामकं झालं, तो गेला जंगलामध्ये, आणि जप नारद भेटले, नारद भेटले, त्यांनी जप सांगितलं, नारायण नारायण जप कर, जप करू लागला. त्याची ती एकाग्रता झाल्यावरती प्रत्यक्ष विष्णू आले आणि त्याला जागा करून म्हणाले, अरे तू ज्याचं नाव घेतोस तू, मी आलोय तुला भेटायला. हा म्हणाले, तू आवाज कसं जा, माझ्या गुरुंनी मला नाव घ्यायला सांगितलंय, तुला पाहायला सांगितलं नाही. आता त्यालाच वर्णन नाही पुढे, त्यालाच काय वाटलं कोणास ठेव असू नये म्हणाला, म्हणून त्याने आपला शंख त्याच्या गालाला लावला. स्पर्श शंखम कृपया कपोले सलावला, आणि मग तो जो स्तुती करायला लागला, त्याला वाणी सिद्धी झाली आणि तो त्या विष्णूची स्तुती करू लागला. बरं का, हे जे आहे ना लहान पोरांनी केलं, त्या आपले नातू झाले तरी आपल्याला एकमेकाला काय करायचा, चमत्कार आहे तुमचा. अरे तू सांगितलं तसं नाम घे ना, म्हणजे ना मला नाही वाटली माहिती. एक दिवस तो त्याने मारल्याने आंघोळ दिला, नाम घ्या. तेव्हा शहाणे होते, कारण शहाणे का म्हणायचे, ते स्कूलचे इन्स्पेक्टर होते. आधी मास्तर म्हणजे सर्वज्ञ असतो, इन्स्पेक्टर म्हणजे आधी सर्वज्ञ, सर्वांचा सर्वज्ञ. बरं का, मास्तरना आज्ञातच काही नसते जगात, प्रोसेसचं म्हणत नाही आम्ही. तो काय म्हणाला, पण महाराज म्हणाला, या इतक्या शंका लोक विचारतात, मलाही येतात, याचं काय करायचं. तर महाराज म्हणले की मी सांगितलंय ना तुम्हाला, एवढंच लक्षात ठेवा. तर तो काय म्हणाला, माणूस म्हणला चुकीला पात्र आहे, तेव्हा म्हणाला कसं काय विश्वास ठेवायचा आहे. तो मला तर गुरु नमस्कारच केले, वारे शिष्य म्हणले काय असे आपले तर आहे, नाही का. हे काहीतरी किमान श्रद्धा पाहिजे की नाही मला किमान. कारण काय आहे, बुद्धी तयार नाही. मुद्दा तिथे ज्ञानेश्वर महाराज अतिशय सायकोलॉजिकल असतं बरं तिचं सांगणं मनुष्याच्या मनाला. मग ते काय सांगितलं की म्हणाले सत्वशुद्धी, सत्व म्हणजे बुद्धी. बरं, सत्वशुद्धी म्हणे केशी हंता 16 अध्याय ना, ते सत्व म्हणजे बुद्धी. बुद्धी शुद्ध राहिल्याशिवाय परमार्थ नाही. म्हणजे किती शुद्ध पाहिजे. आपण जी बुद्धी म्हणतो ना, आपल्या बुद्धीमध्ये दोन आहे, एक विचार तर्क करणारी बुद्धी आणि दुसरी वासना करणारी बुद्धी. त्याला वासनात्मक म्हणते, जी वासनाच आहे त्याची बुद्धी खोटी आहे म्हणतात किंवा वासना म्हणतात. तर वासना शुद्ध व्हायला पाहिजे, म्हणून ते म्हणाले सत्वशुद्धीची. सत्वशुद्धी कशाने होईल, हा सुरेश सांगितलं. एक श्रवणाला होईल किंवा ध्यान वगैरे. सारखं जर ध्यान केलं, ध्यान ही फार सोपी कठीण गोष्ट आहे. रात्रंदिवस जर एकाच वस्तूचं ध्यान केलं तर बुद्धी शुद्ध होऊ शकते, नाही शक्यच नाही. म्हणून ध्यानाच्या बळानं किंवा श्रवणानं बुद्धी शुद्ध होईल. आपल्याला श्रवण आहे, ते एक ओळी आहे समर्थांची, सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. हा खरंच असा अर्थ आहे सारखं. आणि ते चांगलं सत्पुरुषाकडून किंवा साधकाकडून ऐकलं पाहिजे आणि ज्याच्या जीवनात ते दिसलं पाहिजे ना.
तर प्रोफेसर आहे का नुसतं गप्पा ठोकणार नाही, त्याच्या जीवनात ते आलं पाहिजे. म्हणून श्रवणाचं महत्व आहे. आणि दुसरं ध्यान बळ, बसायचं लावायचं त्याच्या पाठीमागे. मी सांगितलं ना, अलीकडच्या काळामध्ये हे गुरुदेव रानडे होते, यांनी ध्यानाची जोड दिली बघा. नामाला ध्यानाची जोड दिली. पण काय हो, त्यांचं सगळं विचित्र असते. म्हणजे त्याच्या अभ्यासापायी त्यांनी विद्वत्तेचा नाद सोडला, लौकिकाचा नाद सोडला. इतकंच नव्हे, बाकीचे व्यवहार सुद्धा कमी करून टाकले. मला एक गोष्ट आठवते त्यांची, म्हणजे त्याला त्याचं महत्वच नाही असं बरं का. डॉक्टर राधाकृष्णन ऑक्सफर्ड मध्ये स्पार्डिंग प्रोफेसर ऑफ ईस्टर्न रिलिजन्स अशी ती चेअर होती युनिव्हर्सिटी ऑक्सफर्ड. अग्र केवढा मोठा मान तो. तिथे ते 15 वर्ष राहिले. तेव्हा पहिल्यांदा त्यांनी त्यांना विचारलं रानड्यांना की मी जाऊ का तिथे. ते म्हणजे 8 दिवस थांबा, मी सांगेन. आणि त्यांच्या ध्यानात आलं येणे जावं म्हणून. तर त्यांनी सांगितलं तुम्ही जा. 10 वर्ष झाल्यानंतर त्यांनी यांना विनंती केली की तुम्ही आता या. यांना बोलवणं आलंच होतं की तुम्ही या प्रोफेसर म्हणून यांच्या जागी. अहो ते अतिशय जगात प्रसिद्ध होतो तो माणूस ना असं. तेव्हा यांनी नाही म्हणून सांगितलं. तर ते भेटले असताना मी विचारलं आपण का नाही म्हटलं. ऐकण्यासाठी काय एवढा मान मिळाला असता, विद्वत राधाकृष्णपेक्षा जास्ती साधन पुन्हा. तर ते काय म्हणाले, गुलाबात हिमालयामध्ये गुलाबाची फुलं असतात म्हणाले. फुल फार सुंदर असतं पण त्याला वास नसतो. तसं म्हणलं युरोपमध्ये बुद्धीचं फुल आहे, त्याला आत्मानुभवाचा वास नाही. जग काय करायचं. केवढा त्याग आहे मला सांगा, केवढा त्याग आहे. जग प्रसिद्ध व्हायची ही अजून सुद्धा नाही साधना पुढे. इतकं करू नये. पण निघाले तुमच्याकडे पाहुणा आला आणि 6 वाजता चहाची वेळ आहे, तुमची ध्यानाची वेळ आहे. अरे पी ना चहा, तुला मरतोस काय नाही पितो. तेवढं तरी सांभाळलं पाहिजे ना. आपल्याला कसं आहे लवचिकपणा, ते किती लवचिकपणा, त्याला काही अर्थ येते नाही का. माझी वेळ जपायची म्हणजे माझी वेळ, मी नाही करणार. हा असं नाही करू. आचरणपणा करू नये. आचरण शब्द समजतो ना, किंवा लोकांना मोठेपणा दाखवण्याकरता. पण नाही, काहीतरी शिस्त थोडी लावलीच पाहिजे आपल्याला. ते माझं तेवढं झालंच पाहिजे. माझ्या देहाला आणि मनाला मग सगळंच लागते. आणि मग आदत से लाचार आहे जी म्हण आहे हिंदीमध्ये तिला. एकदा त्याला ती सवय झाल्या चैनच पडणार. आपण उठण्याचं नाही का. आज 4 वाजता उठायचं, मी उठतो असतो तेव्हा तसंच होत होते. त्यापैकी आहे. याला एक गोष्ट सांगतो आपल्याला. महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे. एका माणसाला समाजसेवा करण्याची हौस फार समाजसेवा करायचा. तर महाराजांना भेटला. फार जुनी गोष्ट आहे. व्यापारी होता. त्या महाराज म्हणजे नामस्मरण करीत जा. तो म्हणला मला करावंसं वाटतं पण वेळ नाही. सारखी कामं असतात, काय करू. सत्पुरुष किंवा गुरु नाम गुरु असतात. हा उजाड असतात. तेव्हा म्हणाले तुम्ही रोज स्नान करताना. हो म्हणाले. स्नान करायला लागल्यापासून धोतर नेसेपर्यंत तुम्ही जगाचं काय कार्य करता. हा हे आहे म्हणाले बुवा. त्यावेळेला काही समाज कार्य नाही. तर म्हणजे तुम्ही असं करीत जा की तांब्या डोक्यावर घेत जा की विष्णू सहस्रनाम सुरुवात करायची. विष्णू विष्णू षटकार. आणि धोतर नेसेपर्यंत 10 मिनिटं होतात तेवढं ते संपतं. एवढा नियम करा. तो प्रामाणिक मनुष्य त्याने विनंती केली. पुढे कर्मचारी 10-15 वर्ष झाली, त्याला ती सवय लागली. आणि त्याला पुढे ब्रेन फिवर आला. डोकं दुखायचं, भयंकर बेशुद्ध व्हायचा बरं का. औषध पाणी सगळं झालं. साताऱ्याकडे सुद्धा सगळं झालं, काही बरं होईना. ते तिथे आकाश म्हणून प्रसिद्ध आठवलं होतं. ते याला औषध बंद करा. इतक्या रस्त्यावरून एक जडीबुटीवाला चालला होता. साधन मिस्त्री सगळे मिस्त्री ओढलं जातात ना, असा एक प्रश्न होता. त्याला येईल त्याची आता मरतूच आहे. बोलावं त्याला. ते म्हणजे असं असतं तुझं औषध आहे का. आहे म्हणलं एक मुली बरं का. ती उगाळून पाण्यात घालायची आणि त्यांनी त्याला गरम पाण्याने स्नान करायचं. म्हणजे बघा काय पण एक आहे सगळ्यांचे नाही मिळेल ते तुम्ही बघा करून. आता काय इलाज नाही. त्याने ते उघडलं पाणी. आणखी त्याला मुलीत बसवून डोक्यावरती घाललं. घातल्याबरोबर विष्णू सहस्रनाम सुरू. बेशुद्ध मनुष्य विष्णू विष्णू शब्दाला सुरू. आणि लोक असे की ते संपलं आणि प्राण सोडला. आदतचे लाचार आहे बरं का. आपल्याकडे मेल्यावरती स्नान घालतात, त्याला काही इलाज नाही. आधीच घातलं तू बरोबर, पण ते सवय पाहिजे नाही. थंडीनेच मारायचं. तसं नाही होतं का. खरंच आपल्या अशी सवय पाहिजे. खरंच असं झालं ना, अहो काय अशक्य आहे. हे इच्छा मरणीमध्ये का म्हणून मोठे असतच नाही. समजा तुमची सकाळी
जपाची वेळ जपाची आणि त्यावेळेला मृत्यू आला, तुम्ही सांगा थांब थोडा वेळ माझा जप व्हायचा आहे, मग घेऊन जा ना, मी आहे काय, मला वाटतं मृत्यू सुद्धा घाबरेल, बाबा होऊ दे तुझा जप, मुद्दा सांगण्याचं काय आपल्याला की हे जे आहे हे ध्यानाचं आहे. ध्यान फार कठीण आहे बरं. अहो साधं तुम्ही जप करायला बघा, हजार त्याची डोक्यात विचार येतात काय जे येऊ नये ते येतात. ध्यानात बसायचं म्हणजे काय असेल म्हणजे कठीणच आहे, पण त्यांनी बुद्धी स्थिर होते. मग म्हणाले ईश्वर तत्वीची मिळे निष्ठंक बुद्धी. मला फार कौतुक वाटतो बुवा, तुम्ही काय म्हणा, मी काही वाङ्मयाचा विद्यार्थी नव्हे, पण त्यांची शब्द योजना पाहिली म्हणजे असं वाटतं हा पुरुष पाहतोय बोलतोय की काय. निष्ठंक बुद्धी सगळ्या काय याच्यामध्ये अर्थ काय, निश्चित बुद्धी स्थिर बुद्धी नाही. बुद्धी समजलं आपल्याला. टंक म्हणजे काय, निष्ठंक. टंक म्हणजे चीड गेले, क्रॅक. तुम्हाला क्रॅक माहितीये, काचेला क्रॅक जातो किंवा प्लास्टिकच्या क्रॅक गेलेला. क्रॅक गेलेली वस्तू बरोबर आहे का सांगा. आमच्या बुद्धीला किती क्रॅक काय सुरेख आहे. तेव्हा निष्ठंक बुद्धी म्हणजे कोणत्याही तऱ्हेचा संशय नसणारी जो बुद्धी असेल ती निष्ठंक बुद्धी. म्हणून ईश्वर तत्वीची वेळ, ईश्वराचं ध्येय ठरलं पण ती बुद्धी इतकी व्यवस्थित आहे की त्याच्याशी मिसळूनच गेली. बुद्धी ईश्वर स्वरूपच झाली, वेगळी राहिलीच नाही. अशी जी बुद्धी आहे ती निष्ठंक बुद्धी. त्याला मी विज्ञान असं म्हणतो असं ज्ञानेश्वर महाराज. अनुभव काय, त्याच्या बुद्धीमध्ये दुसरा विचारच नाही. याला काय करायला पाहिजे, याला ते कृष्णमूर्ती म्हणतात ते 100% खरं आहे. आजची यंत्रणा जी आहे ती थांबली पाहिजे. त्याला ते विचार शून्य असं म्हणतात, थॉटलेस. किंवा चिनी लोक आहेत ना ते एकाचे कुठे झेन वाले, झेन वाले बरं, झेन म्हणजे ध्यान बरं का, मूळचा शब्द आहे. हे नवीन विलक्षणच असतात. ते काय म्हणाले, माझं अगदी सोपं आहे बरं का, मनाचं अमन झालं की म्हणजे मारू मोकळा. याला इंग्लिश मध्ये नो माइंड म्हणतात. नो माइंड म्हणजे मनच नाही बरं का. हे आजचं जे आतली घाण आहे, विचार यंत्रणा आहे ती सगळी थांबली पाहिजे. काय करा मग याला काय होईल, अहो पहिली गोष्ट होईल माइंड व्हेकंट होईल. अलीकडे तुम्हाला माहिती आहे व्हेकंट पोझिशन करायचं वेळात मी केवढी मुश्किल आहे नाही का. मला तुम्ही सांगा, देव म्हणाला मी येतो तुझ्या घरात राहतो, जागा आहे का. आधी 2 खोल्याचा ब्लॉक नाही का, मी आणि माझं 2 खोल्याचा ब्लॉक, त्या संदर्भात बाथरूम वगैरे सगळं विकलं, बाहेर जायची जरूर नाही. त्यात इतकी माणसं भरलेली आहेत नको ती, म्हणजे जगात तरी काय मेलेली माणसं जागा खाली करतात, इथे सगळं भूत का भरलेलं आहे. राहू दे राहू दे राहू दे. काय आहे माणसं कसं येईल, रिकामं झालं पाहिजे. यालाच पूर्वग्रह विमुक्त म्हणतात. काय आहे दुसरं. म्हणून ते म्हणाले सत्वशुद्धी तिथे आहे. बुद्धी शुद्ध केव्हा होईल, सगळं साफ होऊन जाईल. यालाही उपाय आहे. आपला नव्हे सांगून ठेवतो, शेत पेरायच्या आधी ते जाळतात, म्हणजे आग लावतात, ती बुडखं सगळी जाळून टाकतात आणि मग नांगरतात. तसं प्रपंच मनाला जाळलं, बाहेरचं नाही आतून जाळलं पाहिजे. म्हणजे माझं जे सगळं माझं करीत आलेलो आहे हे सगळं बाजूला केलं पाहिजे. अगदी त्याला की नाही जाळ्याने, अलीकडे जाळ्याला सोपं आहे. तुम्हाला माहिती असं नाही, इलेक्ट्रिक चेअर असते किंवा हे विद्युत दहन नाही का, काही पेढीमध्ये आपण करंट सोडलं की आग राख. तसंच असलेलं बाबा त्याच्या नामाचं आहे. काही नाही बाहेरून जळतंय ते दिसायचं नाही, घाण यायची नाही, पण तो सारखं नाम घेतलं तर करंट चालू राहील, सापून जायचं. पण ते तितकंच करायला पाहिजे. भगवंताचं स्मरण जर तितकं ठेवलं तर बरोबर होईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले निष्ठंक बुद्धी, ज्या बुद्धीला चिरच नाही, क्रॅक नाही, सौंदर्य सुंदर अशी. तुम्हाला माहिती नाही काचा बिचा टिचक्या लावून मरक नाही का पाहत, टिचकी वाजवून नाही का, तसं खणखणीत पाहिजे. आपली बुद्धी आहे का खणखणीत, बद्ध वाजते शिंची. क्रॅक आहे म्हणजे याचा अर्थ काय नाही का, मेंदूचा क्रॅक असतो. आपण क्रॅक म्हणतोच की क्रॅक आहे म्हणतो. तुम्ही आणि सगळे क्रॅक इंग्लिश मध्ये क्रॅक शॉट म्हणतात. त्यानुसार महाराज म्हणते तुम्हाला म्हणायचं नाही असं, मग तुम्ही त्याचा काय क्रॅक म्हणजे किती हा शब्द वापरलाय. कुठेही भेग नाही, भेग नाही, सरळ सुंदर अशी.
मग म्हणाले ते विज्ञान भरवे ते गुणरत्न जे आढळे आणि आस्तिक्य जाणावे न आवडे. ज्ञान झालं, ज्ञान म्हणजे तुम्हाला सांगतो घट्ट बुद्धीचा निर्णय झाला, कन्व्हिक्शन ज्याला म्हणतात बरं का, की नाही ते तसंच आहे. एक उदाहरण घ्या, याला अगदी उत्तम उदाहरण वेदांतात दिलेलं आहे. मी जिवंत आहे, 1000 माणसे उभी राहू दे आणि तुम्हाला सांगू दे की तुम्ही मेलात, तुम्ही काय म्हणाल? 1000 माणसं वेडी आहेत, मी जिवंत आहे. मला एक आठवतं, एक शेवटी होते इथे मुंबईमध्ये कणसवाडीमध्ये कांदेवाडीच्या मागे मोठा शेवटी. मग त्याची सांगायची किंमत अशी, त्याला मूळ बाळ नव्हतं, बायको दुसरी, पण इतकं भगवंताच्या नामावर प्रेम, सारखा जप करायचा. म्हणजे एकदा उपासनी आले तेव्हा त्या बरोबरच्या माणसांनी त्यांना मूळ बाळ नाही, त्यांच्या खिशात माळ होती. तेव्हा त्यांनी स्वामींना काय सांगितलं, मला ते नको आहे, माळ दाखवली, याच्यात प्रेम देत असलं तर ते आम्हाला. असं त्याचं दुकान होतं याच्यामध्ये मोदी जेठा मार्केटमध्ये. आणि हे 60 वर्ष झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांचा हिशोब केला, कोणाला पैसे सोडले न देणं सगळं बंद केलं आणि दुकान बंद करून घरी आला. तर तिथे लोक सांगत की असा एकच शेठजी निघाला गुजराती की ज्याने अशा हयातीत आपला हा सोडून दिला. असा तर तो एका भयंकर आजारी पडला बेशुद्ध झाला. तेव्हा तो मेला म्हणून सगळे रडायला लागले. डॉक्टर बनकमकर आले, जुने फार प्रसिद्ध डॉक्टर आले. आणखी त्यांनी सांगितलं की बाबा दिसतच आहे, कारण नाडी क्षीण झालेली, काही नाही असता ते म्हणजे जाईल आता. तर तो काय सांगायचा की मला सगळी बायको ती मंडळी रडत होती, पण मी आज माझ्या कानात कुणीतरी नाम घेत होतं आणि मी आज शुद्धीवर होतो. मी जगेन असं वाटत नाही, पण मी आज शुद्धीवर होतो. म्हणजे एवढी माणसं सांगून सुद्धा मी जिवंत आहे हे जी बुद्धीची धारणा आहे किती मजबूत आहे नाही का. ही जी धारणा ज्याला म्हणतात ना, ती धारणा म्हणजे कन्व्हिक्शन, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात. हे असंच आहे, हे असंच आहे. तुमची काय हो साधी गोष्ट आहे, पैशाशिवाय मी जगू शकणार नाही, कन्व्हिक्शन होते. कोणी सांगितलं तुझा पैसा सारा काढून घेतो नाही, तुम्ही प्रवासाला निघाला, ट्रक गेले, आम्ही गेले, जोडे गेले, ते गेले, पाकिट काय ना काय हरकत नाही. किती विश्वास आहे, ही श्रद्धा. श्रद्धा म्हणजे अगदी काही नाही, ते म्हणजे ते असं आहे ना. तर ते म्हणाले हे ध्येय की माझं ध्येय काय, ते ध्येय आहे. आणि ते ध्येय साधण्याकरता जी बुद्धी पाहिजे ती अशी की नाही तुझ्याशिवाय जगात मला कोणी नाही. हे झालं की ती बुद्धी तयार, याला त्यांनी विज्ञान असं म्हटलंय. ते ध्येय माझ्या जीवनात उतरलं, प्रत्यक्ष जीवनात काम झालं माझं. म्हणजे कसं, एक फार सुंदर आठवतं बा, मी त्या बाईला पाहिलेली म्हणून. त्या जळितामध्ये त्या बाईचं घर जायला गेलं. एका वेळ्या दिवशी तिला बाहेर काढली, घर जाळून टाकलं, नवरा बाहेर गाडी गेला म्हणून तो जायला ती भेटा म्हणून काय प्रसंग बाई, सगळं केलं तुमचं, काही राहिलं नाही जर एवढं घर स्वतःच सगळं. त्या बाईने मंगळसूत्र दाखवलं आणि म्हणाली हे जोपर्यंत आहे तोपर्यंत घर आली काय गेली काय म्हणाल. मला वाटलं फक्त असं पाहिजे की परमात्माचं स्मरण जोपर्यंत माझ्याजवळ आहे तोपर्यंत काहीही घडे ना, काय करते जे असायला पाहिजे ते माझ्याजवळ आहे. हे ध्येय निश्चितीचं काय लक्षण आहे. हे ध्येय निश्चित आहे. आपण किती विसरतो मला सांगा, किती विसरतो, पूर्णपणे विसरतो. किंबहुना जर त्याची जाणीव झाली ना प्रश्नच नाही. आपलं कसं होतं, समजा एक बापाला 2 मुलं आहेत, एक 10-12 वर्षाचा आणि एक 2-3 वर्षाचा. बाप मेला, त्या लहान पोराला काय कल्पना आहे, कवला प्रसंग आहे, काय आहे. त्या मोठ्या पोराला लगेच कल्पना आहे की आता काय पुढे नाही का. की आपल्या लहान पोरासारखी अवस्था आहे. आपण ऐकतो ईश्वर प्राप्ती ध्येय म्हणून, पण घरी गेले की विसरतो. घरी कशाला म्हणा, ऐकता ऐकताच विसरतो. मी तुमच्यातलाच आहे बरं का, म्हणून माझं बोलणं तुम्हाला बरोबर पटतं तुमच्या नाही का. एक वेडा असला तो आपल्या वेळाचं बोलू लागला, अरे आपल्या पैकीच आहे असं होतं ते. तेव्हा हे व्हायला पाहिजे, म्हणजे बुद्धी सरळ. मग शेवटी सांगतात पै राजमुद्रा आखली या प्रजा वसे भरते या तेही शास्त्रे स्वीकारली या मार्ग मात्र आहे. आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी म्हणे, तो नववा गुण जे कर्म दिसा. आस्तिक्य म्हणून सांगा. आस्तिक्य म्हणजे अस्तित्व भाव, खरं वाटणं, याचं नाव आस्तिक्य आहे. असं खरं वाटणं हे आस्तिक्य. खरंच आस्तिक्य आणि नास्तिक्य एक वेळ गंमत सांगा. या भारतीय तत्वज्ञानामध्ये देव आहे म्हणणाऱ्याला आस्तिक म्हणत नाही. उपनिषद खरी आहे हे ज्याला वाटतं त्याला आस्तिक म्हणत. म्हणून वेद जो मानतो तो आस्तिक.
मी यांच्या दृष्टीनं गौतम बुद्ध आणि जैन हे नास्तिक आहेत, कारण वेळ मानित नाही. वेळ म्हणजे उपनिषद लागतं बरं का, म्हणजे आत्मज्ञान जे मानित नाही, आत्मसाक्षात्कार जे मानित नाही ते नास्तिक आहेत असं त्यांचं. हे आपलं सहज सांगितलं, बरोबर चूक प्रश्न नाहीये, एक भेद सांगितला. तर हे आस्तिकाचा अर्थ काय करताय की तुमचं शास्त्र आहे, शास्त्र म्हणजे ज्ञानी पुरुषानं लिहिलेले ग्रंथ, आप्तवाक्य, आणि ते खरे आहे अशी ज्याची श्रद्धा आहे तो आस्तिक बरं का. मी आपली माझी श्रद्धा आपल्याला सांगतो, ज्ञानेश्वरीमध्ये जे ते दृष्टांत ते खरे असलेच पाहिजे. मला का वाटतं हे मला सांगता येणार. हे उदाहरण घ्या, एक 12व्या 8व्या 13व्या दृष्टांत आहे की म्हणजे एक पुरलेलं धन असतं, त्यावर असं नाग असतो बरं का, असं एक दृष्टांत आहे. तर मला ते खरं असलं पाहिजे, ज्ञानेश्वर महाराज दिलंय आपल्याला श्रद्धा आहे, म्हणजे तो ग्रंथ सांगितलं खरंच असलं पाहिजे. मला ते कळत नाही पण ते खरं आहे असं एखाद्या माणसावर ते सत्पुरुषावर किंवा ग्रंथावर श्रद्धा असणं याला ते आस्तिक्य असं म्हणतात. आणि अशी माणसं फार भाग्यवान असतात, ते आपल्या ग्रंथात ते खरंच आहे. याला इंग्लिशमध्ये अथॉरिटेरियनिझम असं म्हणतात, अथॉरिटी. आणि जगामध्ये 97% व्यवहार आप्तवाक्यावर चालतो. तुम्ही वर्तमानपत्र वाचता म्हणजे काय वाचता, आप्तवाक्यच ना, काय असतं त्यामध्ये. आणि दुसऱ्या विश्वास तो काचेवरती खोटी होती तरी पण आपण विश्वास ठेवतो नाही का. हा साधी गोष्ट घ्या, जाहिराती म्हणजे काय मला सांगा. एक साबण आहे नवं निघालं बरं का, साबण युजलेस आहे पण एक कोणती तरी नदीच्या अंगाला लावते आहे, फार सुवास आहे ना, तुम्ही घरी आणता कसं काय आहे म्हणता, विश्वास ठेवतो की नाही. आप्तवाक्य कारण जाहिरात केलेली हे असं आहे. तेव्हा आप्तवाक्य म्हणजे सत्पुरुषावरती जे विश्वास ठेवणं ते आप्तवाक्य, सत्पुरुषाच्या ग्रंथावरती जो विश्वास आहे ते आप्तवाक्य. हा त्या ब्राह्मणाचा 9वा गुण आहे. आता पुढच्या रविवारी क्षत्रियाचा गुण आपल्याला त्यांनी सांगितला आणि तो कसा आहे, क्षत्रियापुरता नाही. तसे ब्राह्मणांचे गुण ईश्वर प्राप्ती ध्येय म्हटल्यानंतर कसे, तसे क्षत्रियांचे जे गुण आहेत ते आपल्याला काय घेता येईल त्यातलं ते ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. त्यांनी सांगितलं.